गुड मॉर्निंग वन्स अगेन, डे 3 व्लॉगचा. तर आज आम्ही निघालो आहे कुठे? गणपतीपुळे. आणि सगळ्यात मेन डेस्टिनेशन, आमच्या ट्रिपचा मेन पार्ट गणपतीपुळे आज आम्ही कवर करणार आहोत. ऑन द वेच असलेल्या सावली रेस्टॉरंटमध्ये आम्ही थांबलो आणि ब्रेकफास्टसाठी आम्ही घावणे चटणी मागवले आणि ताक तर अप्रतिम होता, म्हणून आम्ही 2दा छास प्यायलो आणि पुढे निघालो. जाता जाता जेव्हा जेव्हा किनारपट्टा लागतो तेव्हाच आपल्याला वाटतं की वाह, हे खरं कोकण. अरे वारे बीचचा व्ह्यूसुद्धा असाच आहे, तर पुढे आम्ही दाखवतो तुम्हाला. एकदम परफेक्ट असा प्लॅन आणि फटाफट दर्शन झालं, कारण लाईन नव्हती आणि इतकं सुंदर मंदिर पाहताच असं वाटत होतं की इकडेच थांबावं आणि बघतच बसावं. आमचं दर्शन छान झालं. असं वाटलं गणपती बाप्पाच्या पाया पडून. छान प्रसन्न, माझी वर्षापासूनची इच्छा गणपतीपुळे. आज आमची इच्छा पूर्ण झाली. आम्हाला गणपती दर्शन खूप आधीपासून करायचं होतं आणि आम्हाला एकत्र करायला मिळालं, त्याचा जास्त आनंद आहे. मंदिराच्या बाजूलाच लागून MTDC आहे, तर तुम्ही इकडे स्टेही करू शकता आणि रेस्टॉरंट आहे त्यांचं स्वतःचं. जेवण खूप उत्कृष्ट आहे, तर तुम्ही तिथे येऊन लंच डिनरही प्लॅन करू शकता. आणि हाच तो बीच जिथून बाबू कालिया 80 कोटींचे हिरे घेऊन फरार होणार होता. पुढेच अरेवारेला जाणाऱ्या मार्गावरील एक सुंदर छोटंसं गाव लागलं, ज्याचं नाव आहे नेवरे गाव. तर माझं सरनेम नेवरेकर आहे, म्हणूनच मला थोडं मजा वाटली या गावात की अरे, नेवरेकर नावं असून एक नेवरे गावसुद्धा एक आहे. फायनली आम्ही पोचलो आहे अरेवारे बीचच्या फेमस किनारपट्ट्यावर. पाणी इतकं निळं आणि इतकं सुंदर होतं की काय विचारू नका. तुम्ही हा शूटिंग स्पॉट बऱ्याच व्हिडिओ आणि रील्समध्ये बघितला असणार, पण इतकं ऊन होतं, लोक जास्त नव्हती तिथे, कारण 43 डिग्री सेल्सिअस चाललेलं तिथे. तर आम्ही पण थांबलो नाही. तिकडे झिपलाईन करायची इच्छा होती, पण आम्ही थांबलो नाही. आम्ही थोडंसं वरती एका क्लिफवर थोडं हॉल्ट घेतला, तिकडे मॅगी पाणी वगैरे प्यायलो आणि नारळ पाणी घेतलं. आम्ही ॲक्च्युली नारळ पाणी घेतलं आणि व्ह्यू एन्जॉय केला, फोटोज वगैरे काढले आणि परतीच्या प्रवासाला निघालो. हे इतकं सुंदर मंदिर आम्हाला ऑन द वे टुवर्ड्स वेलनेश्वरला जाताना लागलं, ज्याचं कन्स्ट्रक्शन अंडर JSW साईटमध्ये येतं. त्यांचं हे गार्डन आणि मंदिराची एक देखणी बांधकामी दिसण्यात येते. गणपती मंदिराचं नाव आहे जय विनायक मंदिर. हे तुम्हाला गुगल लोकेशनवर इझिली मिळून जाईल, तर तुम्हाला जास्त सर्च करायची गरज नाही पडणार. लेस क्राऊडेड आहे, जास्त लोकांना माहीत नाही, म्हणून इकडे लोक शांत बसून वेळ घालवतात. आणि हे आहे गणपती मंदिराचं एंट्रन्स. एकदम राजवाडी स्टाईल लुक आहे. मला हे मंदिर खूप आवडलं, म्हणजे असं युजली बघायला मिळत नाही अशी बांधकामं. थोडं युनिक स्टाईल आहे. बजरंगबलीची मूर्तीसुद्धा आहे इथे. आम्ही इथे जास्त वेळ थांबलो नाही, फटाफट निघालो. पण तुम्ही व्हिडिओ घेताच बघू शकता की किती सुंदर लोकॅलिटी असू शकते ही. वेलनेश्वर साईडला आल्यावरच आम्हाला अजून एक गणपती मंदिर बघायचं होतं, जे की आहे दशभुजा गणपती मंदिर, जे थोडंसं डोंगरावर लोकेटेड आहे. गाडीसुद्धा जाते, पायऱ्यासुद्धा आहेत. तुम्हाला जे कन्व्हिनियंट वाटेल तसं या, पण हे गणपती मंदिर नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर जागेवर मंदिर बांधलं गेलं आहे. थोडंसं डोंगरावर आहे. हेडवी गावात तुम्हाला वाटेतून जातानाच ते मंदिर दिसतं. तर माझ्या मागे तुम्ही व्ह्यू बघा, खूप सुंदर. सनसेटचा टाईम आहे आणि मंदिर खूप छान आहे, शांत जागेवर आहे. तुम्ही जर ह्या भागात येणार असाल तर इकडे नक्की व्हिजिट करा आणि बाप्पाचे दर्शन नक्की करा. दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी. तर आता आहे लास्ट डे ऑफ ट्रिप. तर आम्ही आता चेकआउट करू थोड्या वेळात आणि ब्रेकफास्ट आम्ही आता एन्जॉय करतो आहे. कांदे पोहे विथ व्ह्यू, सी व्ह्यू. मी काय खाते, चिप्स घेतलेत खायला.